स्टेशन अंतर्गत लालमोंडा, हलखेडा, मदापुरी, जोजनखेडा आणि चारठाणा या गावामध्ये जळगाव पोलिसांनी ॲडिशनल एसपी संदीप गावित, त्याचप्रमाणे एसडीपीओ केदार आणि अडसूल पीआय यांच्या नेतृत्वाखाली आज एक ऑपरेशन राबवलं होतं. त्या ऑपरेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण 20 लाख रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 300 ग्रॅम सोनं मिळालेलं आहे, जवळजवळ 2.5 किलो चांदी मिळालेली आहे. त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट नोटा देखील आपल्याला मिळालेल्या आहे. या गावांची मोडच अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांना खोटं सांगून इथं आणलं जातं. त्यांना काही आमिष दाखवले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला नागमोडी देऊ, तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मारहाण करून, पोलिसी भाषेमध्ये याला ड्रॉप केस असं म्हणतात, असं करून त्यांनी लुबाडण्याचे एक मोठ्या केसेस आपल्याकडे दाखल होत्या. आपण जर मागच्या 4 वर्षाचा याच्यामध्ये आढावा घेतला तर याच्यामध्ये दरोड्याचे 10, खून 2, जबरी चोरी 7, फसवणूक 16, दरोड्याचा प्रयत्न 1 आणि सरकारी नोकऱ्यावर हल्ला 2 अशा केसेस आपल्याकडे एकूण दाखल होते. कालच्या रेडमध्ये अजून एक दुर्दैवाची अशी भाग आहे की आपल्याला काही वन्य प्राण्यांच्या तस्करीच्या देखील आपल्याला काही मुद्देमाल मिळाले. त्याच्यामध्ये एक हरणाची स्कीन आहे, एक रॅबिटची स्कीन आहे, एक छोट्या कोल्ह्याची आपल्याकडे एक स्कीन आहे. अशा भरपूर गोष्टी आज याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत. एकूण 56 आपण आरोपींना इथे आणलेला आहे. त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेत आहोत आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामध्ये एकूण आपण 10 वाहनं आता आणलेली आहेत, ज्याचं सॅटिस्फॅक्टरी त्यांना आपल्याला उत्तर त्यांना देता आलेलं नाही. त्याचप्रमाणे एकूण 30 मोबाईल देखील आपल्याला सापडलेले आहेत, ते देखील आपण आणलेले आहेत. आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की याची मोडस काय आणखी नव्हती किंवा काही फेक बँकेचे अकाउंट्स तयार केले होते का, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील संबंधित पीडितांकडनं ते घेत होते काय, याच्यावरनं आपल्याला खुलासा होईल. नकली नोटा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेल्या आहेत की हे जे खोटं आमिष दाखवून लोकांना जे फसवायचे तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. त्याच्यामुळे नकली नोटा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत. 20 लाख रुपये कॅश आहे. आता आपण त्यांना कॉर्डन आउट केलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे हे आज दिवसभरात आपल्याला निष्पन्न होईल. या गुन्ह्याची सगळी हिस्ट्री देखील सांगितली मी तुम्हाला, किती गुन्हे आहेत आणि किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत याचा देखील मी आपल्याला आकडेमोडी दिली. त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याप्रमाणेच पोलीस स्ट्रिक्ट ऍक्शन